इसवी सन पूर्व 51 मधली ही घटना आहे. आपल्या वडिलांसोबत क्लिओपात्रा इजिप्तला गेल्यानंतर ती जेव्हा 18 वर्षाची होती त्यावेळी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर इजिप्तच्या साम्राज्याला सांभाळण्याची जबाबदारी क्लिओपात्रा आणि तिचा भाऊ टॉलेमीवरती आली. तिचे 2 भाऊ होते आणि ते इजिप्तचं महासाम्राज्य सांभाळत होते. क्लिओपात्रा युद्धशास्त्र, कूटनीती आणि अर्थशास्त्र या तिन्ही विषयामध्ये पारंगत होती. तिच्या अर्थनीतीमुळे इजिप्तला समृद्ध बनवण्यामध्ये क्लिओपात्राचा फार मोठा हात होता. आणि दुसरं असं की त्या काळातली सर्वात सुंदर राणी म्हणजे क्लिओपात्रा होती. क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधाने आंघोळ करायची. आपलं सौंदर्य कसं अबाधित ठेवता येईल यासाठी ती खूप प्रयत्न करायची. फुलांच्या पाकळ्यांनी तिच्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची अत्तरं बनवली जायची. ते अत्तरं गाढविणीचं दूध आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं सर्व रासायनिक द्रव्य असे मिसळून तिने आपलं सौंदर्य अबाधित ठेवलं. क्लिओपात्रा तिचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, ती खूप क्रूर आणि पाताळ यंत्री होती. भयंकर भयंकर अशा पद्धतीचे विचार तिच्या डोक्यात सतत असायचे. खूप महत्त्वाकांक्षी होती, पाताळ यंत्री होती आणि आपण सगळ्या जगावरती राज्य करावं अशी तिची इच्छा होती. हे विचार तिच्या मनामध्ये काय येत असावे, कारण क्लिओपात्रा ही अलेक्झांडरच्या वंशाची होती. नुसतं इजिप्तच्या साम्राज्यावरती तिचं मन भरत नव्हतं. इजिप्तच्या आजूबाजूच्या सगळ्या साम्राज्यावरती आपलं राज्य असावं अशा पद्धतीची ती महाराणी क्लिओपात्रा विषकन्यासुद्धा होती. बरं, आणखी धक्कादायक असं की वडिलांच्या मृत्यूनंतर क्लिओपात्राचे लग्न तिच्या सख्ख्या भावाशी झाले. आता त्याच्यासोबत राहत असताना क्लिओपात्राच्या सौंदर्यानं जगभरातील सम्राट वेडे झाले होते. अशातच ह्या महत्त्वाकांक्षी बाईला जगावर राज्य करायचं होतं. टॉलेमीशी तर लग्न झालेलं होतं आणि त्याला संपवणं आवश्यक होतं. त्यासाठी तिने रोमन सम्राट ज्युलियस सीझरचा आधार घेतला आणि आपल्या भावाला संपवून टाकलं. तिच्या संपर्कात आलेल्या अनेक राजांना तिने वेड लावल्यानंतर राज्य मिळवण्याच्या हव्यासापोटी ती त्यांचा गेम करायची. त्या राजाला, त्या सम्राटाला संपून टाकण्यासाठी तिच्याकडे कुठली तरी योजना असायचीच. ज्युलियस सीझर, मार्क अँटोनी तिच्या आयुष्यातली ही आलेली माणसं. आता ज्युलियस सीझरने जेव्हा तिच्या भावाला संपवलं त्यामुळे त्याला संपवणं तिच्यासाठी जरा महाकठीणच होतं. पाताळयंत्री धूर्त अशी बाई, तिने यासाठी ब्रुट्सचा आधार घेतला. आता ब्रुट्स आणि ज्युलियस सीझर हे सख्खे मित्र, जबरदस्त मैत्री त्यांची. जशी आपल्याकडे जर का मैत्रीचं उदाहरण द्यायचं झालं सिनेमातलं तर आपण जयवीरूचं उदाहरण देतो. अशा पद्धतीची एकमेकाला जीव देणारे जीवलग मित्र. त्यातला हा ब्रुट्स, त्याला तिने हाताशी धरलं आणि सांगितलं की जर ज्युलियस सीझर माझ्या आयुष्यात नसता तर मी तुझी राणी असते.
मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं तिने खोटं खोटं ब्रुट्सला सांगितलं आणि ब्रुट्स वेडा पिसा झाला. जगातल्या एका सौंदर्यवतीनं आपल्यावरती प्रेम करावं ही भावनाच फार सुखावह होती आणि त्यासाठी काहीही करायची ब्रुट्सची तयारी होती. आता इथे कथेला ट्विस्ट येतो. ब्रुट्स त्याचा वापर तिला ज्युलियस सीझरसाठी करायचा होता, मारण्यासाठी करायचा होता, साम्राज्य बळकावण्यासाठी करायचा होता आणि त्याने काय करावं ही योजना देखील हिने त्याला समजावून सांगितली. एक तर साम्राज्य इजिप्तचं, दुसरं रोमन साम्राज्य आणि ह्या सगळ्या साम्राज्याचं ब्रुट्स आणि क्लिओपॅट्रा या दोघांना त्याचं सम्राट पद भूषवायचं होतं. झालं. ब्रुट्सला तिने ही योजना समजावून सांगितल्यानंतर ती जबाबदारी ब्रुट्सने घेतली आणि मग त्यानं ज्युलियस सीझरला आपल्या घरी जेवायचं निमंत्रण दिलं. जीवलग मित्र आणि जेवायचं निमंत्रण, संध्याकाळची वेळ, दोघांनाच एकांत, यथेच्छ मद्यपान आणि सुग्रास जेवण. आपल्या एकंदरीत सगळ्या कालखंडातल्या, राजवटीतल्या वेगळ्या वेगळ्या गप्पा. मात्र या सगळ्या गप्पामध्ये एक गोष्ट लपून होती, ती म्हणजे क्लिओपात्राच्या प्रेमाची. तिचा त्यामध्ये उल्लेखच करण्यात आला नाही. दोघांनी भरपूर मद्यपान केलं, मस्तपैकी जेवण केलं आणि मग निरोपाची वेळ आली. सीझर म्हणाला, इतक्या दिवसानंतर आपण भेटलो, तुझ्यासारख्या मित्राबरोबर मला असा चांगला वेळ घालवता आला. हे सुवर्ण क्षण मी माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवेन. मला विसरता येणं कधी शक्य नाही. आता मला निरोप दे, मला जाऊ दे. चल एकदाचं आलिंगन घे. ब्रुट्सच्या मिठीत ज्युलियस सीझर आला आणि घात झाला. ज्युलियस सीझरच्या पाठीत ताकदीनं खंजीर खुपसला गेला होता आणि त्याचं दुःख वाटण्यापेक्षा ज्युलियस सीझरला हे वाटलं की मी तर ब्रुट्सच्या घरी आहे, मला इथे कोण मारेन, माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण आहे. त्याने मागे वळायचा प्रयत्न केला, पण त्याला मागे वळता येईना, मिठी घट्ट होती. तरीसुद्धा त्याने शेवटच्या क्षणी जीवलग मित्राच्या घरी, ब्रुट्सच्या घरी माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा कोण हे बघावं म्हणून त्याने सगळी शक्ती पणाला लावली. मागे वळला आणि बघतो तर काय, तो खंजीर ब्रुट्सच्या हातात होता आणि ज्युलियस सीझरच्या तोंडातून निघालं, ब्रुट्स यू टू. आश्चर्यचकित झाला तो की माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा माझा जीवलग मित्र ब्रुट्स, त्याने असं करावं. आणि दुसऱ्या क्षणी त्याला माहिती होतं की आता तर मरायचं आहेच. आणि मरण, हे मरण ब्रुट्सच्या खंजीराने झालेलं होतं. त्याने मंद स्मित केलं, त्याच्याकडे बघितलं आणि त्याने म्हटलं, मित्रा घाबरू नकोस, मी किती पुण्यवान आहे की माझ्या सख्ख्या मित्राच्या हातून माझा मृत्यू होतोय, त्याच्या मिठीत होतोय. मला मारायची तशी कोणी हिंमत केली नसती किंवा कुण्यातरी ऐरागराकडून मरण्यात मला स्वारस्य नव्हतं. माझा मृत्यू तुझ्या हातून व्हावा यासारखं सुख कोणतं. मी फार पुण्यवान आहे. एकच कर, मला तुझ्या मांडीवर प्राण सोडायचा आहे. आणि त्याने त्याच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि प्राण सोडला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं, आनंद होता. मित्राच्या मांडीवरती मृत्यू पत्करणं, ते सुख तो भोगत होता. ब्रुट्सने एकदा डोळे भरून ज्युलियस सीझरकडे पाहिलं
आणि क्षणात विचार आला त्याच्या मनात की मी ही काय केलं हे मी कुणासाठी मारलं या माझ्या मित्राला, ज्याचा माझ्यावरती इतका विश्वास होता, जो माझ्या घरात इतक्या निर्भीडपणे निर्भयपणे वावरत होता. मी त्याचा खून केला आणि ह्यानंतर मला जी क्लिओपात्रा मिळेल, जे साम्राज्य मिळेल, ते साम्राज्याचा उपभोग घेण्याचा जर मित्रच नसेल तर काय अर्थ आहे. मी कुणासोबत ते आनंद शेअर करू शकत नाही, ही भावना त्याला खूप हर्ट करून गेली. तो खूप व्यथित झाला आणि त्याने तो खंजीर घेतला आणि स्वतःच्याच पोटात खुपसून घेतला. ब्रुटसुद्धा मेला. ब्रुटस मेला, जुलियस सीझर मेला, एक मैत्रीची कथा संपली. आणि जेव्हा ही बातमी क्लिओपात्राला कळली तेव्हा तिने आनंदोत्सव साजरा केला. तिला हेच अपेक्षित होतं, दोघांनी एकमेकाचा जीव घ्यावा आणि त्या दोघांच्याही साम्राज्यावरती क्लिओपात्राने राज्य करावं. विश्वासघात. ही कथा आहे विश्वासघाताची, अघोरी हव्यासाची, संपत्तीच्या हव्यासाची, लोभाची, मोहाची, स्वार्थाची. विश्वासघाताचं दुःख पचवण्यासाठी फार मोठं धाडस लागतं. क्लिओपात्रानं तिचं काम केलेलं होतं. ती आता इजिप्त आणि रोम साम्राज्याची राणी होणार होती. दोन मित्रांना एकमेकात जुंपून. जुलियस सीझरच्या मृत्यूनं मैत्रभाव संपला होता. विश्वासाची भावना संपली होती. हव्यास संपला होता. मोह संपला होता. विश्वासघात झाला की हे सगळं काही संपून जातं.